पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी सोहळा आणि जन्मोत्सवानिमित्त राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जलयात्रेचं आयोजन करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने केला। यामध्ये जलसंपदा विभाग, जलसंपदा मंत्री माननीय विखे पाटील साहेब, सभापती माननीय राम शिंदे साहेब, माननीय गिरीश महाजन साहेब आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही जलयात्रा यशस्वी बनवण्यासाठी अथक प्रयत्न मागच्या महिन्याभरामध्ये झालेले आहेत। माननीय मुख्यमंत्र्यांची संकल्पना होती की त्रिशताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी जे काम जल संवर्धनाचं केलं, लोकांच्या ग्रामीण भागाच्या आणि देशाच्या आणि महाराष्ट्राच्या जलसंधारणाच्या बाबतीत जे जे उपाययोजना त्यांनी केल्या, तो संदेश समाजामध्ये जावा या दृष्टिकोनातून गोदा ते नर्मदा ही यात्रा आज सुरू होत आहे। त्र्यंबकेश्वर मधून माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जलपूजन करून ती यात्रा सुरू होईल। चोंडी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं जन्मस्थान, इथून माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सभापती राम शिंदे साहेब यांच्या माध्यमातून ही यात्रा जलपूजन करून इथून सुरू होणार आहे। 2 दिवसाचा प्रवास करत शिर्डी येथे दोन्ही यात्रा एकत्रित येतील। साईबाबांच्या या पावनभूमीमध्ये दर्शन घेऊन मग पुढे महेश्वर येथे या यात्रेची समाप्ती केली जाणार आहे। ही एक संकल्पना आहे की आज भारतीय जनता पार्टी आणि महायुती सरकार हे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांप्रती असलेली जे काय आपली भावना आहे ते नुसतं नावापुरतं नव्हे, पण त्यांच्या कृतीतून आणि त्यांचं कार्य पुढे नेण्यासाठी या सगळ्या यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मला विश्वास आहे की प्रत्येक गावामध्ये, रस्त्यामध्ये या यात्रेचं स्वागत करण्यासाठी प्रचंड नागरिक उत्साहामध्ये राहणार आहेत। ऊन जरी प्रचंड असलं तरी सुद्धा ही यात्रा यशस्वी होईल अशी माझी ठाम इच्छा आहे। दादा दुसरा प्रश्न होता, संसदेमध्ये म्हणजे जेवढे विरोधी खासदार आहेत त्यांनी मुख्य निर्वाचनाचे जे आयुक्त आहेत त्यांच्या विरोधात पुन्हा एकदा अर्ज दिलेला आहे, आवाज उठवला आहे, त्यांच्या बदलीची मागणी होत आहे। कसं बघता? असं अर्ज घेऊन बदल्या होऊ शकत नाही। निवडणूक आयोग ही स्वतंत्र यंत्रणा आहे। पहिले हेच विरोधी पक्षाचे खासदार आणि लीडर ऑफ ऑपोजिशन यांनी पहिला उद्रेक केला, मतदार याद्यांमध्ये घोळ आहे, याद नावं डुप्लिकेट आहेत, डबल नावं आहेत, इकडच्या गावाचा माणूस तिकडं आहे। अगोदर यांनी रान उठवलं, मग यांनी रान उठवल्यानंतर सरकारने निर्णय घेतला की याद्या दुरुस्त करायच्या। आता याद्या दुरुस्त झाल्यावर यांनी नोंदवलेले बोगस बांगलादेशी मतदार हे आज त्याच्यामधून वगळल्यानंतर हेच म्हणतात की याद्या उडवल्या गेल्या। म्हणजे मला एक कळत नाही की यांचा नेमकी आरोप कसला आहे। हे मुळच घाबरलेले आहेत आणि ज्या पद्धतीचा प्रचार आदरणीय प्रधानमंत्री आणि माननीय गृहमंत्र्यांच्या माध्यमातून या 5ही राज्याच्या निवडणुकीमध्ये होत आहे, वेस्ट बेंगाल हे जी ताकद भारतीय जनता पार्टीने आमच्या कार्यकर्त्यांनी लावली ती खरंच अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे। निकाल आपल्या बाजूने आहे हे आम्हाला माहिती आहे, पण तरी सुद्धा संघर्ष करून जे आज कष्टाने कमवलेला जनाधार आहे त्याला कुठेतरी दिशाभूल करून इलेक्शन कमिशन, EVM याला दोष देण्याचं काम ते करत आहेत। तर मला असं वाटतं की हे सगळं फसवेगिरी जनतेला माहिती आहे आणि म्हणून तुम्ही जो आक्षेप घेतला होता याद्यांवर, तो याद्या दुरुस्त होत आहेत, तर याच्या पुढे फार जपून आक्षेप घ्या, अन्यथा मग काय आक्षेप घेतल्यानंतर त्याची दुरुस्ती करायला गेला त्यांचा त्रास वाढतो, हे आमचं अगोदरपासून म्हणणं होतं। दादा, आम आदमी पार्टीचे 7 खासदार जे आहेत ते भाजपमध्ये येत आहेत। नाही, मला आम आदमी पार्टीचे खासदारांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायचा निर्णय घेतला। आदरणीय प्रधानमंत्र्यांचं नेतृत्व आणि देशामध्ये असलेली परिस्थिती, जे पक्ष एक असत्याच्या आधारावर उभे राहिलेले असतील, जे पक्ष आश्वासनाच्या आधारावर उभे राहिले असतील, जेव्हा ते आश्वासन अवास्तविक असतात तेव्हा ते पक्षाची अशीच अधोगती होती जशी आज आम आदमी पार्टीची आपल्याला पाहायला मिळते। एक असं आश्वासन की सामान्यांचं पक्ष आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर 75 कोटी रुपये आपल्या घरावर खर्च करणं, हे सगळं जनतेने पाहिलेलं आहे आणि त्याचा परिणाम आहे की त्यांच्या विचाराला धरून जे नेते हे सर्वसामान्यांचा पक्ष म्हणून त्यांच्याबरोबर जुळाले होते, आज त्यांना कदाचित कालांतराने लक्षात आलं की सर्वसामान्यांचे नेते म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, आणि म्हणून त्यांचं नेतृत्व स्वीकारलं आणि आज ते भारतीय जनता पार्टीमध्ये आले। मला आनंद आहे की अतिशय सक्षम लोक, राघव चड्ढा सारखे अनुभवी खासदार ज्यांनी जनसामान्य माणसाचे प्रश्न मांडले ते आपल्या आता बरोबर आहेत आणि यांनी अजून भारतीय जनता पार्टीचा विचार अधिक जनसामान्य माणसापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। असाही आरोप होतोय की ईडी आणि सीबीआयचा वापर केल्यामुळे ते भाजपमध्ये आलेले आहेत। हे पहा, संजय राऊत साहेबांना कोणीच घेत नाहीये, त्यामुळे ते एकटेच आहे।
उद्या त्यांना संधी असली तर त्यांनीही विचारणा केली असती, पण आपल्याला त्यांना काही घ्यायचं नाही. ते तिथं आहे, तिथं सुखी असू द्या. ते आज पक्ष एक अभूतपूर्व मुख्यमंत्री पदापासून 10-15 आमदारपर्यंत आले. तो पक्ष सगळ्या महानगरपालिका आणि नगरपंचायती हरला. त्यांचं नेतृत्वाखाली जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये देखील एकही जागा निवडून येणार नाही. त्यांनी एक निश्चय केलेला आहे माननीय राऊत साहेबांनी, की जोपर्यंत माननीय उद्धव ठाकरे साहेबांचा एकही सरपंच शिल्लक राहतो तोपर्यंत मी काय थांबणार नाही. पण ते म्हणताय की जसं ट्रम्प पहिल्यांदा खरं बोलले की भारतामध्ये नरक करण्याचं काम सुरू आहे. नाही, आता ट्रम्प सारखेच ते वागू राहिलेत. कदाचित ट्रम्पनी त्यांना पाहून तर भूमिका घेतली नाही असा माझा संशय आहे, की जेव्हा कधी ट्रम्प देशाच्या बातम्या पाहत असतील तर आपल्या देशाच्या टीव्हीवर फक्त राऊत साहेबच दिसतात. त्यांचं कुठंतरी परिणाम ट्रम्पवर झाला का असं मला वाटायला लागलं आणि म्हणून ते असं वागतायत. तर मला माझी व्यक्तिगत इच्छा आहे की बाबा जे त्यांनी संकल्पना केलेली आहे मशाल चिन्हासाठी, की शेवटचा सरपंच पडूस तर मी थांबणार नाही, त्यांनी ती तशी चालू ठेवावी. आणि जेव्हा सगळं पक्षाचं सूरसपाट होईल मग ते विचार करतील, मग त्यांना कुठेतरी जावं लागेल, पण तेव्हा कोणी घ्यायला कोणी तयार राहणार नाही. संजय गायकवाड यांच्या बागेश्वर वक्तव्यावर बागेश्वर रामचे बाबा त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल एक वक्तव्य केले, त्यामुळे आता महाराष्ट्रात पुन्हा आरोप प्रत्यारोप सुरू झाले. त्याला लढाई करताना त्यांनी लढाई थांबवली आणि स्वामी रामदास यांच्याकडे राजपाट सोपवला. त्याला जोडून गोविंद पानसरे यांचा जो शिवाजी कोण होता यावर एक वाद सुरू झालेला आहे. हे माझं व्यक्तिशय मत जर तुम्ही विचारलं, हे महापुरुष एवढे मोठे आहेत, छत्रपती शिवाजी महाराज असतील, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा इतर कोणी महामानव, यांचं जी काही कार्य राहिलेलं आहे, ज्यांची प्रतिमा राहिलेली आहे, हे कुठल्या तरी एका व्यक्तीने त्याच्याबद्दल बोलणं ती काही प्रतिमा मलिन होत नाही. आज ज्या पद्धतीने दुर्दैवाने सोशल मीडियाच्या काळामध्ये प्रत्येक जण राजकारण करायचा प्रयत्न करत आहे, कुठंतरी काहीतरी घडतं. आता संजय गायकवाड जे बोलले, ठीक आहे, त्यांची भावना काही असो, ते काय पहिल्यांदा बोलले का? ते नेहमीच असं बोलतात. तरी तर महाराष्ट्र सदनामध्ये माणसाला हाणलं पण होतं. मग अशा व्यक्तीच्या बोलण्याला गांभीर्य घेऊन कर्जत जामखेडचे विधानसभेचे आमदार, कर्जत जामखेडचे तालुक्याचे आणि पाण्याचे प्रश्न सोडून पोलीस स्टेशनला जाऊन बसतात एफआयआर दाखल करायला का? कारण की फक्त मीडिया त्यांच्या मागे. स्वतःला टीव्ही समोर दिसण्यासाठी हे जे काही अनेक लोकांचे खटाटोप चालू आहेत, हे दुर्दैवी बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना कोणी बोलल्याने ते काय त्यांचं काय प्रतिमा असेल किंवा त्यांची जी भावना असेल ती काही कमी होऊ शकत नाही. जो सच्चा भक्त असेल, तो सच्चा शिवभक्त असेल, त्यांच्या अंतर्मनात महाराजांचं स्थान सगळ्यात उच्च स्तरावर आहे, जे कोणी खाली खेचू शकत नाही. पण हे दुर्भाग्य आहे की आता कोणीतरी तुम्ही म्हटले बागेश्वर धामवाला बोलले, त्याच्यानंतर अजून कोणीतरी येडा दारू पिऊन बोलेल, मग त्याच्यानंतर अजून कोणीतरी बोलेल, आणि महाराष्ट्रामध्ये आपण त्याचा जाळपोळ करायचा हे संयुक्तिक नाही. महाराष्ट्र हे प्रगतशील देश आहे. जनसामान्य माणसाला या बाबतीत त्रास व्हावा, स्वतः महाराजांनी जर विचार केला असता, या गोष्टी पाहिल्या असत्या, तर ते स्वतः म्हटले असते की बाबा आता बोलायला काय, कोणी काही बोलतंय, पण त्यांनी काय कोणाची प्रतिभा संपत नाही. महाराजांचं कार्य हे पुरेसं आहे. आमच्या मनामध्ये आमचे आधारस्थान आणि आमची आत्मा आहे, त्यामुळे कोणाच्या बोलण्याने संपत नाही. नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये जाणीवपूर्वक महापुरुष नावाने राजकारण केलं तर हे योग्य आहे का? हे तर सगळ्यात मोठी दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे. महाराष्ट्राचं राजकारण जिथं प्रश्नावर झालं पाहिजे तिथं जातीवर चाललंय, धर्मावर चाललंय. महापुरुषांच्या या सगळ्या गोष्टींमध्ये आजही जनसामान्य माणसाचे प्रश्न कुठेतरी मागं पडत चाललेत. हे जर मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगतो, आपले सगळे मीडिया मित्र जर अशा प्रकारच्या या वादांना कव्हरेज करायचं जर बंद केलं ना, तर हे सो कॉल्ड मीडिया स्टार हे आपोआपच बंद होतील. हा दोष त्यांचा नाहीये, दोष कोणी ना कोणीतरी या सगळ्या वादांना त्यांना टीव्हीवर दाखवण्यासाठी उपलब्ध असल्यामुळे हे सगळं पेटून उठतंय. तुम्ही ज्या दिवशी या लोकांना दाखवायचं बंद कराल त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये काहीच होऊ शकणार नाही. ही वास्तविकता आहे. आमच्यासारखा माणूस, आम्ही काम करतोय फील्डवर, आम्ही कधी गेलो नाही कुठं आपला शोबाजी मीडिया घेऊन. उलट मीडियाचं आमचं बांधवांचं एवढं प्रेम आहे माझ्यावर की ते मला पकडून आता एक बाईट द्या, मी काहीतरी वादग्रस्त बोलत असेल. पण सांगायचं तात्पर्य काय की जनतेचं प्रेम मिळणं आवश्यक आहे. जनतेचे कामं केले तर आपण मतदान पडणार. तर कुठेतरी सोशल मीडिया बाजूला राहिली, पण आपल्या मीडिया चॅनलच्या बांधवांनी देखील अशा प्रकारचे जे प्रवृत्ती आहेत, त्याला स्वर्गीय अजितदादा वारले, अशा लोकांचे काही ठिकाणी इंटरव्ह्यू दिवसभर दाखवले गेले. ते ग्रामपंचायतमध्ये सुद्धा पण निवडून येऊ शकत नाहीत. तर जो व्यक्ती ग्रामपंचायतमध्ये निवडून येऊ शकत नाही त्याला जर टीव्ही चॅनलवर 2-2 तास दाखवलं जात असेल, तर मग ह्या गोष्टी याच्या अनेक लोकांचं बळ वाढतं.
तुम्ही, माझी विनंती असेल की महाराष्ट्रात आपण सगळे राहत आहोत, आपले मुलं बाळ इथं वाढतात, तर आपली देखील जबाबदारी आहे की आपण या सगळ्या वस्तुस्थितीला समोर आणावं. बाकी तुम्ही सगळे मित्रपरिवारच आहात. माझं काम विनंती करायचं होतं, फक्त मला काय वाजू नका बाबांनो. धन्यवाद.